लाडकी बहीण योजना आणि आपल्या या योजनेच्या संदर्भात बघा, एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे ITR-मुळे यावेळेस प्रचंड लाभार्थ्यांचे जे लाभ आहेत तर ते बंद होताना दिसत आहेत. परंतु बऱ्यापैकी लाभार्थ्यांचं म्हणणं असं आहे की बघा, उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे तरी देखील ITR-मुळे लाभ बंद होत आहे. कारण की योजनेच्या नियमामध्ये जर आपण पाहिलं तर त्यांनी 2 स्वतंत्र अटी टाकलेल्या आहेत. नंबर 1ला त्यांनी टाकली की तुमचं वार्षिक कुटुंबाचं जे उत्पन्न आहे ते 2.5 लाखापेक्षा कमी असावं. 2.5 लाख असेल तरी चालेल, परंतु 2.5 लाखापेक्षा जास्त नसायला पाहिजे अशी अट आहे बरं का ती. परंतु आता झालं असं आहे की लाडक्या बहिणींना एक अट जी आहे म्हणजे योजनेच्या अपात्रतेतली, मी तुम्हाला स्क्रीनशॉट लावतो त्याच्यामधला, तो स्क्रीनशॉट जो लावतो आहे तर त्याच्यामधला जी काही अट आहे ही खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. याच्यामध्ये बदल व्हायला पाहिजे. खरं तर बघा, 2.5 लाख जे आहे उत्पन्न कमी आहे, पण अट नंबर 2 अशी आहे की घरामधील तुमच्या कुटुंबामधील कोणताही सदस्य आयकरदाता नसावा, अशा प्रकारची अट आहे नंबर 2 मधली. जर त्या दोन्हीपैकी कोणत्याही अटीमध्ये, म्हणजे आयकरदाता म्हणजे कोण, ITR भरणारा, बरोबर, पण लाडक्या बहिणींचं म्हणणं काय आहे की आमच्या घराचं उत्पन्न, आमच्या एकूण कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे, मग आम्ही पात्र आहोत. जर आम्ही पात्र आहोत तर मग आम्हाला ITR-मुळे अपात्र का केले गेले आहे? कारण की यावेळेस कसं झालं आहे, लाडक्या बहिणी जेव्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालयाला गेल्या तर तिथे गेल्याच्या नंतर त्यांना कळालं की तुमच्या फॉर्मच्या स्टेटसवर ITR असं लिहिलेलं आहे, ITR. आणि मग तुम्ही जर त्यांना म्हणाला की त्याच्यामध्ये काही दुरुस्ती करता येईल का सर, तर ते काय सांगतात, काहीही दुरुस्ती करता येत नाही. मग तुम्ही म्हणाल सर याला काही पर्याय आहे का, म्हणजे माझा पुढे लाभ चालू होईल का, तर त्याचं उत्तर पण काय येतं, नाही. मग त्यामुळे या लाभार्थ्यांच्या बाजूने बोलणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि शासनाने पण एकच अट ठेवायला पाहिजे होती, कोणती, 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न. आता उदाहरणासाठी सांगतो, एखाद्या लाडक्या बहिणीचं उत्पन्न 2.5 लाख नाही, समजा 1 लाख पकडूयात किंवा 1.5 लाख आहे, वार्षिक उत्पन्न 1.5 लाख आहे. कारण खूप लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांचं खूप, म्हणजे त्याला आपण म्हणूयात की कमीत कमी त्यांचं उत्पन्न आहे. आहेत अशा बरं का, असं नाही की नाहीत, आहेत. आणि काही कारणानिमित्त त्यांच्या घरामधला एखादा व्यक्ती, त्यांना काय असतं की कर्ज लागत असतं कधीतरी, किंवा काही इतर काही गृहकर्ज किंवा इतर कोणत्या तरी कारणानिमित्त ते काय करतात, त्यांना माहिती नसतं आणि मग ते ITR-ची फाईल दाखल करतात, म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न. आणि ते वर्षाला भरायची असते, पण गरजेचं नाही की प्रत्येकाने ती भरावी, परंतु ज्यांना जी आवश्यकता असते तर ते भरतात. आणि मग त्यामुळे काय होतं की लाडक्या बहिणींचा जो आहे लाभ बंद होतो. काही लाडक्या बहिणी असं पण म्हणतात की आमच्या घरामधले जे पुरुष सदस्य आहेत तर त्यांनी ती फाईल भरलेली आहे, मग आमचा लाभ का बंद झाला आहे. आणि याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट जी सुधारणा करायला पाहिजे सरकारने, एक तर 2.5 लाख उत्पन्नाची तीच अट ठेवा, ही ITR-ची अट जी आहे ती काढून टाकायला पाहिजे बघा. कारण ITR-मुळे काय होत आहे की उत्पन्न कमी असून पण त्या लाडक्या बहिणीला जे आहे अपात्र केल्या जात आहे. तर ही बाब जरा थोडी मनाला न पटणारी आहे. त्यामुळे येणाऱ्या टायमात तरी किमान याच्यावर विचार केला जावा आणि ज्या लाडक्या बहिणींचा लाभ बंद झालेला आहे ITR-मुळे, 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर म्हणतोय मी, जर 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तरच म्हणालो मी. जर 2.5 लाखापेक्षा अधिक असेल तर मी म्हणालो नाही की त्यांचा परत लाभ चालू करावा, असं नाही. ज्यांचं 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे तर अशा लाडक्या बहिणींना परत एकदा जे आहे हे ITR नावाची जी काही त्यांची गोष्ट, त्यांच्यामुळे त्यांचा लाभ थांबला आहे, तर ह्या ITR-मुळे त्यांचा लाभ थांबता कामा नये बघा. 2.5 लाखापेक्षा कमी कुटुंबाचं उत्पन्न असेल तर अशा प्रचंड लाडक्या बहिणी त्यांना परत हप्ता चालू होईल. आता हे तर एक वेगळंच कारण सापडलं. आणि त्याच्यातली जी काही 2 नंबरची जी अट होती म्हणजे आयकरदाता, आता बघा ही आयकरदाता, त्याच्यामध्ये किती मोठं त्याला आपण म्हणूयात की गुपित रहस्य लपलेलं होतं आणि ते आपल्याला दिसतंय आता. कारण की यावेळेस बऱ्याचशा लोकांचे लाभ जे आहेत बंद झालेले आहेत. त्यामुळेच म्हणतो जर 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर मग ITR-ची अडचण काय आहे. पण ITR-च्या बाबतीत मी खूप महिन्यापूर्वी, म्हणजे वर्षापूर्वीच सांगितलं मी तुम्हाला, 1-1.5 वर्षापूर्वी सांगितलं होतं की ITR-मुळे अडचणी येतील. त्यामुळे त्याबद्दल जे आहे मी बऱ्याचशा लाडक्या बहिणींना जे आहे सूचना दिली होती की तुमच्या कुटुंबात लाडकी बहीण योजनेचा लाभ एखाद्या सदस्याला मिळत असेल, जर ITR भरला तर तुमचा लाभ बंद होतो. आता याच्यामध्ये 2 गोष्टी सुधारणा व्हाव्यात. एक तर ITR-ची अट काढून टाकायला पाहिजे, लाडक्या बहिणीची फक्त 2.5 लाखापेक्षा अधिक उत्पन्न असेल तर मग तुम्ही अपात्र करा. दुसरा मुद्दा, ज्या लाडक्या बहिणीचा ITR फार वर्षापूर्वीच आहे बरं का, फार वर्ष झाले, म्हणजे खूप वर्षापूर्वीच आहे, म्हणजे जसं की उदाहरणासाठी 5 वर्ष, आता 5 वर्ष म्हणजे खूप कालावधी झाला, बरोबर. काही लाडक्या बहिणींचा आहे 7 वर्ष, 6 वर्ष असं असेल तर त्या लाडक्या बहिणीचा लाभ बंद व्हायला नाही पाहिजे. चाहे 5-7 वर्षापूर्वी त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने ITR फाईल जर दाखल केली असेल तरी देखील म्हणतोय मी. मग कोणत्या लाभार्थ्यांना जर समजा तुम्हाला जर अपात्रच करायचं असेल तर चालू वर्षात ज्यांनी ITR भरलेला असेल त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांना तुम्ही अपात्र करू शकता. आणि त्याच्यामध्ये पण माझं असं मत आहे की ती ITR-ची जी अट आहे, त्यांची जी ITR-ची अट आहे 2.5 लाखापेक्षा जर कमी उत्पन्न असेल तर ती अट हटवायला पाहिजे मग ITR-ची. या बाबतीत माझ्या मते येणाऱ्या टायमामध्ये नक्कीच शासन जे आहे सकारात्मक विचार करील आणि त्या लाडक्या बहिणी ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे
अशा लाडक्या बहिणींना परत या प्रकारचं जे काही वितरण आहे किंवा लाभ जो आहे तो देण्याचा जे विचार करील अशी मला अपेक्षा आहे आणि हा मुद्दा आपण नेहमी मांडत असणारच आहोत. ते एक गोष्ट महत्त्वाची आहे की जर 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर मग ITRमुळे अडचणी यायला नाही पाहिजे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा, प्रचंड लाभार्थ्यांनी विचारलं की सर ITRमुळे आमचा लाभ बंद झाला आहे, 2.5 लाखापेक्षा आमचं कमी उत्पन्न होतं. तर याच मुद्द्यावर जे येणाऱ्या टायमामध्ये नक्कीच शासन जे आहे लाडक्या बहिणीच्या बाजूने सकारात्मक काहीतरी विचार करेल आणि त्या पद्धतीने पर्यायी व्यवस्था काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करेल. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काय अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.